सन्माननीय श्री विठ्ठलरावजी पवार लांजा तालुक्याचे 1 वर्ष लीडरशिप समर्थपणे सांभाळणारे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, हेरिटेज संस्थेच्या अध्यक्षा, माजी सभापती, खूप वेळ दिली होती 12ची आणि आम्हाला तिथे रत्नागिरीमध्ये हल्ली आम्ही रत्नागिरीत गेलो ह्याला निघायला इतका उशीर झाला, इतका मी अपसेट झालो. शेवटी फणसे सरांना म्हटलं मला येता येत नाही आहे आणि पवारसाहेब असतील तर ते खूपच रागवतील, तर तुम्ही परत सांगा आता. आणि वेगळं जवळ आलो आणि फोन केला, अजून पोचले नाही. म्हटलं व्हायचं वाटतं, म्हटलं मला खूप पोचता येईल त्या कार्यक्रमाला. हे जे मंडळ आहे कित्येक वर्ष आम्ही बघतोय. मी स्वतः पत्रकारितेमध्ये फुल टाईम काम करत होतो, आताही आहे पण आता फुल टाईम नाही आहे. तेव्हा ह्या सगळ्या मंडळाच्या न्यूज आम्ही सगळ्या ठिकाणी करत होतो आणि एक सिस्टमॅटिक कार्यक्रम मंडळ आणि पवारसाहेब करतात, त्यांचे सहकारी करतात. आणि इतकं म्हणजे कुठे स्टे करायचा, कुठे थांबायचंय, कुठल्या शाळा घ्यायच्या. आणि आता गेले 3-4 दिवस प्रचंड वादळी पाऊस कोकणामध्ये आहे. मी 2 दिवस पुण्यात होतो, तर त्या वादळाच्या तडाख्यातच आम्हीही सापडलेलो होतो. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी सरांना संपर्क केला, म्हटलं ते काय रद्द होणार नाही, कितीही वादळ आलं तरी ते कार्यक्रम रद्द करणार नाहीत, ते बरोबर कार्यक्रम त्या पद्धतीनंच रन करतील, तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा. आणि फोन केला तुम्ही नाही सांगितलं तर नाही असं सांगितलं होतं. आणि म्हणजे एखाद्या विषयाप्रती कशी बांधिलकी असते ते जर अत्यंत जवळचं उदाहरण असेल तर हे लांजा राजापूर उत्कर्ष मंडळ आणि त्याचे सगळे पदाधिकारी आणि विशेषतः पवारसाहेब. म्हणजे आम्ही जसं गेले 1994 पासून 97 पासून या कामाची एक बांधिलकी स्वीकारलेली आहे आणि ती अव्याहतपणे टिकवून ठेवलेली आहे. आणि असं टिकवून राहणं खूप अवघड असतं. म्हणजे कधी कधी एखाद्या कामाला खूप असा कंटाळा येऊन जातो की आता बस झालं आणि आपण कुठेतरी थांबूया, कारण मग तेच काम. पण ह्या मंडळींनी कधीही अशा जराही खंड पडू दिला नाहीये आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकटाचा सामना करत त्यांनी ग्रामीण भागातल्या ज्या अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीने काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या, तिथले शिक्षक असू द्या आणि आमच्यासारख्या माध्यमिक संस्थांच्या माध्यमातून चालवणाऱ्या शाळा असू द्या, त्यांच्याशी त्यांनी सततचा संवाद ठेवला आहे आणि हे काम अव्याहतपणे सुरू ठेवलेलं आहे. काय असं आता हल्ली काय झाले माहिती आहे का, देणारे इतके झालेले आहेत आणि ते नेगोशिएशन करतात वगैरे आणि तिथपर्यंत राहतं. मग 1 वर्ष 2 वर्ष करतात आणि नंतर ते सोडून देतात. असं आजचं चित्र आहे. कोणतरी वाढदिवसाला करतं मग ते सोडून देतं. पहिल्या वर्षी वाढदिवस मोठा केला तर दुसऱ्या वर्षी काही करतच नाही. पण लांजा राजापूर उत्कर्ष मंडळाने हे अगाधपणे जे सातत्य ठेवलेलं आहे हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि हा एक वेगळा इतिहास जेव्हा 3 तालुक्यांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ह्या इतिहासामध्ये याची ही नोंद प्रामुख्याने घ्यावीच लागेल. तर मी खरंच त्याबद्दल धन्यवाद देतो की त्यांनी ह्या अशा पद्धतीचा अभ्यासपणे हे ठेवलेलं आहे. आणि इतकं सिस्टमॅटिक की दरवर्षी पत्र पाठवणं, मागणी नोंदवणं हे अभ्यासपणे हे चालवलेलं आहे. आणि ही सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. मुंबईसारख्या महानगरामध्ये आपल्या आपल्या नोकरी व्यवसायामध्ये टिकून राहून ह्या कामाशी जोडलेले आहेत. हे खूप मोठं आहे. आणि कधी कधी काय असतं की माणसाकडे सगळ्या गोष्टी पैशानेच होतात असं नाही आहे. तर आमच्याकडे काय होतं, आमच्याकडे काही पैसे नाही आहेत पण आमची जी जिद्द आहे ती वादातीत आहे. म्हणजे ते आम्ही किती आव्हानं आली तर ते आम्ही सामोरे जातो. आमच्याकडे ना राजकीय शक्ती, ना धनशक्ती, ना अजून कुठली शक्ती, पण आमच्याकडे जी शक्ती आहे ती बुद्धीची शक्ती आहे आणि त्याच्यासोबत आम्ही प्रामाणिकपणा जपला आहे. तर आमच्या ह्या सगळ्या कामासाठी प्रयोगशाळा आमच्याकडे नव्हती. कारण खरंच जेव्हा आम्ही हे नॉन ग्रँटेबल शाळा जेव्हा चालवतो सरकार 1 पैसे देत नाही आम्हाला, 1 रुपया आम्हाला देत नाही. आता ही आश्रमशाळा इथे आल्यामुळे आमच्या ह्या हायस्कूलला मदत झालेली आहे. आश्रमशाळेमुळे आम्ही निवासी मुलं 30-35 मुलं साहेब आम्ही हायस्कूलला पण शिकवतो. आमच्याकडे ज्यादा ॲडमिशन झाली तर आम्ही कुठलंच ॲडमिशन नाकारत नाही, आलेल्या प्रत्येकाचं ॲडमिशन आम्ही करतो. कारण आमच्याकडे ऑलरेडी 3 शाळा आहेत, त्यामुळे आम्ही कुठे ना कुठे ते सामावून घेतो. आणि त्यामुळे काही मुलं आम्ही इकडे पण शिकवतो. 8वी 9वी 10वीला आता ह्यावेळी 28 मुलं आहेत हायस्कूलला जी निवासी राहतात साहेब. आणि आम्ही
कुठल्याही जातीचा निकष ते लावत नाही. कुठल्याही अगदी काल म्हणजे आपण आता काय श्रेष्ठता आणि कनिष्ठता असं मानत नाही, पण तरी सुद्धा काल एक उच्चवर्गीय मानल्या जाणाऱ्या जातीतलं पण ऍडमिशन इथे आमच्याकडे काल झालं. ते बिचकत आले होते, आम्हाला ऍडमिशन मिळेल का, तुमचे काय आमचं कोटा वगैरे सिस्टीम आहे, पण आमच्याकडे कोटा नाही, ती 7वीला मुलगी आहे ना, आम्ही तुम्हाला करू. तर असं आम्ही जपलंय आणि ह्या सगळ्या कामाला तुमची खूप मदत आम्हाला होते. आता ही लॅब आम्हाला मिळाल्यामुळे काय झालंय की जे प्रयोग करण्याचं साधन आहे, कारण आता शाळांमध्ये काय झालंय, कृती कमी झालेली आहे आणि आम्ही म्हणतोय कृतीयुक्तच अध्यापन फार महत्वाचं आहे. आणि कृतीयुक्त अध्यापन झालं तरच मुलांच्या मेंदूचा विकास होईल. मेंदूचा विकास झाला तर आज हे चॅलेंजिंग जे आज जगासमोर उभं राहिलेले आहे. आता चीनने त्याच्या विद्यापीठाने 250 अभ्यासक्रमच बंद करून टाकले आणि आज जगाला काय गरज आहे ते अभ्यासक्रम त्या विद्यापीठामध्ये लॉन्च झाले. म्हणून आज चीन महासत्ता होतोय आणि आपण पण त्या दृष्टीने जर जायचं असेल तर आपल्याला आपले जे नवीन आहे गोष्टी त्या करायला लागतील. आणि ही प्रयोगशाळा गेल्या वर्षी साहेबांनी कमिटमेंट केली होती की तुम्ही वर्गखोली उपलब्ध करून द्या, आम्ही तुम्हाला साहित्य देतो. आणि ते मी स्वतः काय त्यांच्याशी नंतर संवाद ठेवला नव्हता, पण आमच्या टीचर मंडळींनी त्यांची संवाद ठेवला आणि त्यांच्या माध्यमातूनच सतत ती विचारणा होत होती. हे विशेष आहे आणि त्यांच्याकडून ते साहित्य आलं आणि आज तुमच्यासाठी ती खुली झालेली आहे. तुम्ही हे सगळे प्रयोग त्या ठिकाणी जाऊन करायचे. बऱ्याचदा शिक्षक कुठे बिझी राहिले तर तुम्ही शिक्षकांच्या मागे राहून त्या सगळ्या गोष्टीचा आपला व्यासंग वाढवायचा, कृती करायचे, त्याचे निष्कर्ष काढायचे, अनुमान काढायचे. आणि मग कारण विज्ञान काय आहे, विज्ञान जे दिसतं ते आपल्या डोळ्याने जे दिसतं ते विज्ञान आहे आणि विज्ञान ह्यामध्ये आपल्याला निष्कर्ष मांडता येतात, आधीचे मांडलेले कोणी बदलता येतात, म्हणजेच विज्ञान आहे. तर ह्या आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आपण जे साहित्य देऊन एक मदत केलेली आहे, तर त्याबद्दल मी हेरिटेज संस्थेच्या वतीनं हेरिटेज प्रयोगभूमी आम्ही ही विकसित केलेली आहे. त्या हेरिटेज प्रयोगभूमीच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. असेच सहकार्य आम्हाला करत राहा. थँक्यू. सगळ्यांचे आभार.